प्रश्न आपल्या देशात आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात, परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही। उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा ही या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत। सविस्तर यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच। ग्राम विकासाची पंचसूत्री, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्राम विकासाची पंचसूत्री आहे। त्यानुसार आम्ही सगळेजण काम करून पाहतोय। यावर्षी 2024च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महायुतीचे घटक म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना, पंतप्रधानांना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळेच आपला विजय मोठ्या प्रमाणावर निश्चित आहे। त्यांना देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही जनतेच्या समोर जाऊन मत मागतोय। पंतप्रधान मोदीजी एनडीएचा आघाडीचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेच जण तिचं बघतात। देशाकडे सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल देशवासियांच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि अपार विश्वास आहे। आज विरोधी पक्षात असा एक देखील चेहरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जो मोदीजींशी स्पर्धा करू शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल। महाराष्ट्र आणि देशात हे जे काही मतदान झालंय, खरं तर कालच मी विदर्भाला वर्धा, अमरावती, नागपूरच्या परिसरामध्ये होतो। मतदान टक्केवारीनं कमी झालेलं आहे। त्याला काही कारणं आहेत। त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता, इतकं दुपारचं गरम त्या ठिकाणी होतंय आणि बऱ्याच अंशी बहुतेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ वाईज जे सांगण्यात आलेलं होतं की बाबा तुम्ही तपासा, समजा एखाद्या बूथ केंद्राचा मी प्रमुख आहे, माझ्याबरोबर 25ची टीम आहे, तर मला 40 मतदारांची जबाबदारी त्या प्रत्येकावर होती। तो खरंच तिथं आहे का, बाहेरगावी गेलाय का, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं नाव मतदार यादीत तिथंच आहे का? मला नागपूरची काही मंडळी काल सांगत होती की आमचे लोक जायची आणि त्यांचं नावच त्या बूथ केंद्रावर नसायचं। ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचाही फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसला, हे नाकारता येणार नाही। त्याच्याच बरोबर हे उष्णतेचं नैसर्गिक संकट, या गोष्टी प्रकर्षाने तिथं जाणवल्या। त्याच्यात पुढं असं होऊ नये म्हणून प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतील, कारण सगळ्यांनाच वाटतं की जास्तीत जास्त मतदान व्हावं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्या अधिकाराचा प्रत्येक भारतवासियांनी, प्रत्येक नागरिकांनी अधिकार बजावला पाहिजे असं तो आहे ना आमचा मूळ मंत्र। त्याच्यामध्ये भारताचं संविधान, हेच आपली आम्ही नेहमीच सगळीकडे सांगत आलो। जेव्हापासून आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली, इथं बसणाऱ्या सर्वच मान्यवरांनी त्यावेळेसपासून ही भूमिका आम्ही प्रकर्षाने समोर मांडण्याचं काम केलं, त्या भूमिकेतनं पुढे जाण्याचं काम केलंय। मी एक सांगेन की जरी आम्ही महायुतीच्या बरोबर असलो तरी आम्ही आमची विचारधारा कुठं सोडलेली नाहीये, ही बाब पण तितकीच महत्वाची। तुम्ही म्हणाल मग पाठीमागे काय झालं? पाठीमागेही आपण बघितलं, ज्यावेळेस शिवसेनेच्या बरोबर आम्ही 2.5 वर्ष सरकार केलं, त्यावेळेस शिवसेनेची भूमिका काय हे उभ्या देशाला माहिती, उभ्या राज्याला माहिती। त्याचा उल्लेख थोडासा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि तरी तिथं काँग्रेस आणि शिवसेना हे कधी एकत्र येऊ शकणारच नाही। म्हणजे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे कधी घडलेलंही नव्हतं, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यांची भूमिका काय असायची ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय भूमिका
अनेक जण तिथली एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन तुम्ही मग देशामध्ये मायावतींचं बघितलं, ममता बॅनर्जींचं बघितलं, जयललिता आज नाही आहेत परंतु त्यांची भूमिका बघितली, चंद्राबाबू नायडू असतील, त्याच्यामध्ये नितीश कुमारजी असतील, कित्येक फारुख अब्दुल्ला असतील, कित्येक जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील. हे आपल्याला प्रकर्षाने ह्या निमित्तानं जाणवेल. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे.